चला दीपपूजनाची तयारी करायची होती, तर म्हटलं चला दिवे बनवून घेऊया. तर मी तर कणकेचे दिवे बनवायला घेतले आहेत. त्याच्यामुळे थोडासा गुळाचं पाणी मिक्स केलेलं आहे आणि कणिक मळून घट्ट मळायची आणि त्याचे दिवे करायचे. आपल्याला जेवढे करायचे आहेत, 5 करायचे आहेत, कोणी 7 करतं. तर तुम्हाला जेवढे करायचे तेवढे दिवे करून असं कुकरमध्ये ते उकडायला ठेवायचे. तर असं दिव्यामध्ये आता तूप टाकून घेते, वाती वगैरे टाकून घेते याच्यामध्ये. आणि जे दुसरे दिवे आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे ओतून फुलं आणले होते, बाहेरचे पण आणले होते आणि काही घरातले होते. सगळे फुलांनी वगैरे सजावट करून घेतली. सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि प्रार्थना केली, मंत्र वगैरे म्हटला. आणि त्यानंतर बघा आता उद्या श्रावणाची सुरुवात होत आहे. आपले सगळे सण सूद असतील ते आता सुरुवात होणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाही श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याही आयुष्यातला अंधकार दूर हो, तुमचीही उत्तरोत्तर प्रगती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगळी आहे. तुमच्याकडे दीपपूजनाची पद्धत कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.